नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नम्रता स्वागत करते तुमचं सावित्रीच्या लेकी या माझ्या मराठी चॅनलमध्ये. तर अचानक असं काय झालं की मला ह्या जोडप्यांचे लग्न लावून द्यावं लागलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सावित्रीच्या लेकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ही जोडपी आली होती माझ्याकडे कोर्टामध्ये. यांना लग्न लावायचं होतं आणि मुलाकडचे थोडेफार रिश्तेदार हजर होते आणि मुलीकडचे घरचे तयार नव्हते. तर आणि हे रिश्त्यामध्ये मेहुणेच लागतात दोघे पण, आणि दोघे पण बालिक आहेत. तसं काही प्रॉब्लेम वगैरे नाही. मग मी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तयार केले आणि यांना घेऊन आले विहारामध्ये, जिथे रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं असतं आणि ते पावती वगैरे देतात विवाह पार पाडून. तर मी त्यांना इथं घेऊन आले आणि मुलाकडचे रिश्तेदार पण आहेत, ते बाजूला आहेत. तर आणि दोघे पण एकाच कास्टचे आहेत. तसं काही प्रॉब्लेम वगैरे नाही. फक्त मुलीच्या घरचे तयार नव्हते असं त्यांचं म्हणणं होतं. मग यांचा विवाह आम्ही इथं विहारामध्ये पार पाडला चांगल्या पद्धतीने. तर एक खंत पण वाटते की मुलींना असं काही करू नये, कारण तिला तर थोडाफार आनंद होतच असेल, पण तिच्या घरच्यांना, आईवडिलांना खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा. याचाही विचार मुलींनी नक्की केला पाहिजे. लहानपणापासून आईवडील मुलांना वाढवतात, त्यांच्याकडून अपेक्षा करतात, ते काही वाईट नाही. त्यांना पण वाटते आपलं लेकरू चांगल्या घरी जावं, सुखात राहावं, पण मुली त्याचा विचार करत नाही. आणि मुलगी BCom केलेली आहे आणि मुलगा हा शेतकरी आहे. 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे त्याचं. तो शेतकरी आहे याच्यात काही कमीपणा नाही, किंवा त्याचं शिक्षण कमी आहे याच्यात काही कमीपणा नाही. पण विचार एवढाच येतो की मुलींनी आपल्या आईवडिलांचा असा विश्वास तोडून असं करू नये. कारण आईवडील लहानपणापासून मुलींचं सगळं भविष्य बनवण्यासाठी झिजतात, कष्ट करतात. स्वतः उपाशी राहून मुलांना लहानाचं मोठं करतात. त्यांच्या भविष्यासाठी काही होईल असं विचार करतात आणि क्षणातच मुली असं त्यांचा विश्वासघात करतात. ही खूप खंत वाटण्याची गोष्ट आहे. तर मुलींनी याचा नक्की विचार करायला हवा. आणि आईवडील काही वाईट विचार करत नाही. त्यांना पण वाटते की आपली मुलगी स्वावलंबी झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी झाली पाहिजे, आपल्या आधार बनली पाहिजे. जरुरी नाही की मुलगाच आईवडिलांचा आधार बनेल, मुलीही आधार बनू शकतात, स्वतः इंडिपेंडेंट होऊ शकतात, स्वतःच्या पायावर उभं होऊन आपल्या आईवडिलांसाठी काही करू शकतात. त्याच्यात त्यांचा पण फायदा असतो आणि त्यांच्या आईवडिलांचा पण फायदा असतो. पण मुली तसा विचार करत नाही. त्यांचं वय झालं की फक्त त्यांना जोडीदार हवा एवढंच भावना मनात असते त्यांच्या. पण आईवडिलांनी जे काही केलं त्यांच्यासाठी, झिजलेत, कष्ट काढलेत, त्यांचा थोडासाही विचार करत नाही. आणि आपल्या आईबाबांना किती त्रास होईल, खचून जातील याचा पण विचार न करता मुली असा टोकाचं पाऊल उचलतात. आणि सगळे जसे लव्ह मॅरेज म्हणा असे टिकतात नाही, खूप काही प्रॉब्लेम येतात आणि नंतर मग मुली पस्तावा करतात. त्याच्यापेक्षा अगोदरच विचार करावा. जीवन हे खूप सुंदर आहे, ते जगण्यासाठी स्वावलंबी बनणे खूप गरजेचं आहे. आजकालच्या ज्या मुली आहेत आणि जे लव्ह मॅरेज वगैरे करतात ते कपल, त्यांचे रिश्ते फार काही टिकत नाही असं जाणून येतं.
खूप अशा केसेस येतात कोर्टामध्ये पण की त्यांचं लव्ह मॅरेज तर झालेलं असतं, पण मुलं झाल्यानंतरसुद्धा ते वेगळे राहायला तयार होतात. किंवा मग अगोदर आईवडिलांचा विचार करत नाही आणि नंतर लग्न झाल्यानंतर रोजची भांडणं, त्रास आणि नंतर मग वेगळे होण्याचा प्रयत्न करतात. तर नंतर मग मुलांचा पण विचार करत नाही. ही खूप विचारणीय गोष्ट आहे, खूप खंत वाटण्याची गोष्ट आहे. असं करू नये, कोणत्याही मुलींनी असं करू नये. मी सगळ्या सावित्रीच्या मुलींना, आया बहिणींना सांगू इच्छिते की असं टोकाचं पाऊल कधी घेऊ नये. तुम्ही तुमच्या पायावर उभे व्हा, अगोदर तुमच्या आईवडिलांचा आधार बना आणि नंतरच काय तुम्हाला हवं त्या व्यक्तीशी लग्न करा. पण जे काही काबाड कष्ट तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी घेतले त्याचं फळ नक्की करा. त्यांना आधार द्या, स्वतःच्या पायावर उभं व्हा, काहीतरी करा जेणेकरून तुमच्या आईवडिलांना थोडं का होईना सुख समाधान मिळेल. तर एवढं तरी नक्की करा, आपल्या आईवडिलांचा विचार नक्की करा. त्यांना असं अर्धमेलेलं करू नका. आणि काय बोलावं काय कळत नाही. खूप सारे असे जोडपे असतात की ते कुठलाही विचार न करता असं काही करून बसतात. लग्न करायला कोणाचा विरोध नसतो, पण त्यांना हेच वाटतं की आपली मुलगी चांगल्या घरी जावी, सुखात राहावी, ती स्वावलंबी बनावी, तिला चांगल्या व्यक्तीचा आधार मिळावा. आणि आपण जोपर्यंत दुसऱ्याच्या भरोश्यावर असतो तोपर्यंत आपल्या कुणीही रिस्पेक्ट देत नाही, हेही तितकंच खरं आहे. आपल्याला स्वतःचा विचार करायला हवा. स्वतःचं काहीतरी व्यवसाय, काहीतरी कोणत्या तरी क्षेत्रात आपण काहीतरी कामगिरी केलं पाहिजे याचा विचार करायला हवा. आणि नंतर लग्न तर प्रत्येकाच्या आयुष्यात अशी गोष्ट आहे की ती करणे भागच असतं. एकटं कोणी जगू शकत नाही. पण थोड्या काही अशा गोष्टी आहेत ज्याचा विचार करणे खूप गरजेचं आहे. तर यांचा असं पद्धतीने विवाह पार पडतो. आनंद पण आहे आणि खूप खंत पण आहे. आनंद यांना विवाहाचा आहे, पण मला खंत आहे त्या आईवडिलांची, ज्यांना हे माहीत पण नाही की त्यांची मुलगी आता कुठं आहे आणि कशासाठी बाहेर गेलेली आहे. तर मी अशा प्रसंगी एवढंच आशा करते की यांचं आयुष्य चांगलं हो. आणखी काय बोलणार, ती स्वतः शिकलेली आहे, तिला कळायला हवं होतं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सावित्रीच्या मुली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा खूप केसेस येतात त्या मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन. हो ना पाठवलं घर सोडली आणि आधी कुंकू हाय त्याच्याकडे दिला कुंकू डब्बी नाही भासा पहिलं घर सोडली बा कुंकू दोन एक